हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि तुम्ही जर मला ओळखत नसाल तर हाय, मी निकिता गोरे. सो आज आम्ही आलेलो आहोत थायलंडला फिरायला. आणि ही आहे आमची रूम आणि हिचा व्ह्यू एकदम मस्त आहे. फुल सिटी व्ह्यू आहे. आणि आज फर्स्ट डे आहे आमचं इथे. सो आज आम्ही 6 वाजता इथे लँड झालो आणि त्यानंतरनं डिरेक्टली टायगर टोपिया म्हणून जागा आहे, तिथे आम्ही ब्रेकफास्ट विथ टायगर केला. आणि त्यानंतरनं काही टायगरसोबत फोटो काढले, बेबी टायगरसोबत फोटो काढले, क्रोकोडाईल्स बघितले, अजून बरंच काही काही बघितलं. आणि लंच करून आत्ता 2 वाजता आम्ही हॉटेलचं चेक इन केलेलं आहे. आणि आजचा प्लॅन असा आहे की थोडा रेस्ट करायची आहे, कारण की रात्रीची फ्लाईट होती, सो सगळेच दमलेले आहेत. आणि थोडंसं रेस्ट करून नंतर रात्री जे आहे अल्काझार शो आहे तो बघायला जाणार आहे. आणि त्याच्या आधी फ्रूट मार्केटला जाणार आहे, कारण की इथले फ्रूट्स हे खूप स्वीट आहे. म्हणजे तुम्ही विदाऊट शुगर ज्यूस जरी घेतला तरी इथला ज्यूस, कोणताही फ्रूट ज्यूस खूप 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 गोड लागेल तुम्हाला. सो त्यासाठी आम्ही फ्रूट मार्केटला जाणार आहे आणि त्यानंतर अल्काझार शोला. सो गाईज, आम्ही आता आलो होतो नाईट मार्केटला, जिथं सगळे डिफरंट फ्रूट्स आहे, प्लस इतके विचित्र किडे आहेत खायला. खाणार का तू? नाही बाबा, वास खायचं काय, स्मेलसुद्धा नाही झालेला आम्हाला. सो आत्ता जस्ट आमचं फ्रूट टेस्टिंग झालं आहे. हाय, गुड मॉर्निंग गाईज. इट्स डे 2 इन थायलंड. आणि आज आम्ही जाणार आहोत कोरल आयलंडला आणि तिथं थोड्याशा वॉटर ॲक्टिव्हिटीज करणार आहे. सो आम्ही तरी डिसाईड केले की आम्ही अंडर वॉटर वॉक करणार आहे, कारण की बनाना राईड आणि सगळं आपल्या इंडियामध्ये पण मिळतंच. सो येस, आम्ही अंडर वॉटर वॉक करणार आहे. त्याच्यानंतरनं कोरल आयलंडला जाऊन तिथं थोडासा टाईम स्पेंड करून नंतर रिटर्न येऊन मग संध्याकाळी मे बी मसाज वगैरे घेणार आहे. बघूया, काही डिसाईड नाही. आणि एवढं ऊन आहे, बट ठीक आहे, एवढं ऊन ठीक आहे, असं पण नाही की खूपच इरिटेट होतं आहे त्या उन्हाने. सकाळचे वाजलेत 8 आणि आम्ही आता निघणार आहे, कारण की लवकर गेलं तर क्लीन वॉटर मिळतं असं त्यांनी सांगितलं आहे. सो गर्दी व्हायच्या आत जायचं आहे आणि लवकर परत यायचं आहे. सो थोडासा रेस्ट पण होईल. येस, दॅट्स इट. सो लेट्स गो. आणि इथून आता बोटमधून कोरल आयलंडला जायचं आहे आणि तिथे ॲक्टिव्हिटीज करायच्यात. येस, लेट्स गो. खूप ऊन आहे, बट स्टील ओके विथ इट. आय लुक ॲट द व्ह्यू, बेस्ट. सो आता इथून आम्ही वॉक करत जाणार आहोत बोटमध्ये आणि फेरी घेऊन मग नंतरनं बघूया. सो गाईज, आम्ही सगळ्या ॲक्टिव्हिटी करून कोरल आयलंडला आलो होतो आणि आता इथे फोटो वगैरे क्लिक केले आणि आता थोड्या वेळ बसून रिटर्न जाणार आहे. ऊन खूप आहे पण बेरेबल आहे, ठीक आहे. आणि एवढं मस्त आहे, गर्दी आहे बट खूप छान व्ह्यू आहे आणि खूप मजा आली. सो गाईज, आम्ही बीचवरून रिटर्न येऊन आता थाय मसाज करायला चाललेलो आहे आणि थोडासा रेस्ट केला आणि आता निघाले.
सो दिस इज अ लॉबी. सो गाईज आता मसाज करून एकदम रिलॅक्स झालो आहे आणि आता शॉपिंगला आलो होतो. थोडीशी शॉपिंग केली आहे कारण की पुढे जाऊन परत शॉपिंग करायची आहे. सो शॉपिंग करून थोडंसं स्ट्रीट वॉक चालू आहे आणि मग नंतर डिनर करून मे बी बाहेरच डिनर करू, नाही तर हॉटेलवर आहेच पण बाहेरच करू मोस्टली. आणि मग नंतर स्ट्रीट वॉकला जायचं चाललेलं आहे प्लॅन, बघूया. हाय गाईज, इट्स डे 3 इन थायलंड आणि आज आम्ही जाणार आहोत नॉंगनूच गार्डन म्हणून आहे तिथे आणि काही शोज बघणार आहे. एलिफंट शो, डॉल्फिन शो वगैरे. आणि त्यानंतर जेम्स गॅलरीला जाणार आहे जे की एशियातलं सगळ्यात मोठं जे गॅलरी आहे. सगळे असे खडे वगैरे तिथे स्टोन्स असतात ते सगळे मिळतात तिथे. सो ते बघायला जाणार आहे. आणि त्यात आमचं जे फर्स्ट डेला राहिलं होतं ते म्हणजे 3D म्युझियम, ते सुद्धा आज कव्हर करणार आहे. येस, आजचा डे खूप हेक्टिक आहे कारण की फुल डे म्हणजे डिरेक्ट डिनर करूनच आम्ही येणार आहोत. आणि दिस इज माय आउटफिट, प्लीज इग्नोर बॅकग्राऊंड. येस, आज काय ते प्रॉपर थोडंसं रेडी व्हायला मिळालं नाही तर 2 दिवस खूप 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 हेक्टिक म्हणजे सारखी झोप येत होती वगैरे, बाकी काही नाही. सो आता रेडी झालेलो आहे आणि आता आम्ही निघणार आहे ब्रेकफास्टसाठी. ब्रेकफास्ट करून मग नंतर डिरेक्ट भेटूया आपण नॉंगनूच विलेजला. मे बी फर्स्ट नॉंगनूच विलेजच असेल. सो येस, लेट्स गो. सो गाईज, आता जस्ट आम्ही जेम्स गॅलरी एक्सप्लोअर केली आणि त्यांनी सगळं दाखवलं की कसे सगळे ज्वेलरी बनते सगळं. नाही, इथे शॉपिंग एरिया आहे सगळं आणि बाहेर असा लॉन्च एरिया आहे सगळं. सो खूप छान होतं आणि खूप मोठी गॅलरी आहे. सो जर तुम्ही आला तर नक्की व्हिजिट करा. इथले रेट्स खूप जास्त आहे, म्हणजे तुम्ही स्ट्रीटचे रेट आणि म्हणजे स्ट्रीट शॉपचे रेट आणि इथले रेट खूप फरक आहे. सो इथं काही शॉप करण्यासारखं नाही आहे. पूर्ण आर्टिफिशियल गार्डन आहे आणि ते 700 एकर्समध्ये आहे पूर्ण. सो आता ते एक्सप्लोअर करण्यानंतर मग एक एलिफंट शो आहे आणि त्यांचा ट्रेडिशनल शो आहे तो बघून लंच करणार आहोत. सो दिस इज द विलेज. थोडं क्यूट आहे. इथे सगळे असे डॉंकी वगैरे ठेवलेले आहेत. तिथं मंकीज आहे आणि डायनासॉर्स आहेत. जर तुम्हाला राईड नसेल पाहिजे तर असं स्काय वॉक केलेलं आहे. सो यू कॅन वॉक, चालत जाऊन सगळं वरून पूर्ण गार्डन बघू शकता. सो आम्ही वॉक करतोय कारण की गाडीतून गेलं की ते फक्त राईड करून घेऊन येतात परत. सो आम्ही थोडंसं छान असं वॉक करत चाललो आहे. सो हाय गाईज, गुड मॉर्निंग. इट्स डे 3 इन थायलंड आणि आज आम्ही पटायावरून चेकआउट करून बँकॉकला जाणार आहे. आणि तिथे आज जाता जाता बुद्ध टेम्पल बघणार आहे 2, जे की एक गोल्डन बुद्ध आहे, पूर्ण सोन्याची मूर्ती आहे ती, आणि एक रिक्लाईन आहे आणि एक रिक्लाईन आहे. सो 2 बघून जाणार आहे आणि रात्री क्रूज आहे.
सो येस रेडी आहे आणि आजचा आउटफिट खूप कम्फी आहे एकदम. येस. सो आता निघूया, ब्रेकफास्ट करूया आणि बॅग वगैरे पॅक आहे. सो येस लेट्स गो. हाय गाईज, सो आम्ही आत्ता पोहोचलो बँकॉकला आणि हॉटेलची रूम एक मिनिट. खूप मस्त अशी रूम मिळालेली आहे आणि खूप छान व्ह्यू आहे. येस, आता थोडंसं चेंज करून मग आम्ही क्रूजला जाणार आहोत. सो गुड मॉर्निंग गाईज, इट्स डे 5 इन थायलंड आणि आता आम्ही बँकॉकमध्ये आणि आज आम्ही जाणार आहोत जंगल सफारीला, जिथं की लिटरली पूर्ण दिवस जातो. सो कम्फर्टेबल आउटफिट घातलेली आहे आणि आता रेडी होऊन निघालो आहे ब्रेकफास्टला आणि मग जाणार आहोत जंगल सफारीला. लेट्स गो. सो गाईज, आम्ही जंगल सफारीवरून रिटर्न येऊन थोडीशी रेस्ट केली आहे आणि आता डिनरसाठी चाललो आहे. सो लास्ट डे आहे, म्हणजे उद्या आहे, पण सगळं झालेलं आहे फिरून. उद्या फक्त शॉपिंग आहे. सो येस, लास्ट डे आणि उद्या रात्रीचं फ्लाईट आहे. सो लेट्स गो डिनरला. गाईज, आत्ता आम्ही चेकआउट करतो आहे आणि डिरेक्टली शॉपिंगला जाऊन डिरेक्ट जाणार आहोत एअरपोर्टला. आणि व्ह्यू